खापरोबा ट्रॅव्हल्सची डिझेलवर चालणारी वातानुकूलित बस ही मुंबई बोरिवलीच्या दिशेकडून मालवणच्या दिशेने जाणारी बस ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रोहा तालुक्यातील कोलाड रेल्वे स्टेशन पुलाखाली रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान आली असताना बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला। तेव्हा ड्रायव्हरने गाडी थांबवून पाहिली असता बसनं मागील बाजूस पेट घेतल्याचे दिसले। बस चालक आणि त्याचे मदतनीस याने बसमधील सर्व प्रवासी यांना ताबडतोब प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले। बसमध्ये चालक आणि क्लीनरसह 34 प्रवासी होते। त्यानंतर आगीचा भडका उडाला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे। कोलाड येथे ट्रॅव्हल्स बसला आग लागल्याची माहिती मिळताच कोलाड पोलीस स्टेशनचे अधिकारी व सह्याद्री वन्यजीवन रेस्क्यू टीम, धाटाव MIDC, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्निशमन दल यांनी घटनास्थळी बचाव कार्य केले व मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। बसला आग इतकी भयानक होती त्यामुळे दोन्ही बाजूंच्या गाड्यांची ट्रॅफिक जाम झाली होती। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।